गाड्या पण बंद पडतात मित्रांनो. वेलकम बॅक एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी घरातून बाहेर पडलो आहे, तर बोललो काहीतरी चेंज पाहिजे. तर माझ्या मित्राकडे काहीतरी वस्तू द्यायची होती. मित्र कोण हा तुम्हाला कळेलच. तर याला थोडीफार वस्तू द्यायची आहेत काय कारणानिमित्त. तर बाहेर पडल्यानंतर कसं फील होतं, कारण की बरेच महिन्यानंतर थोडा लांब जाणार आहे. काय आहे क्लायमेट वगैरे कसं आहे ते बघूया आणि एन्जॉय करूया. आलो आहे आता जोगेश्वरीला. आणि कोणाकडे आलो आहे हा बघा, आपला मित्र वैभवकडे येण्याचं कारण असं आहे की त्याला काहीतरी सामान द्यायचे होते. ॲक्च्युली आमच्या बहिणीचा बड्डे उद्या. तर बड्डेसाठी बहिणीचा बड्डे, सॉरी वहिनीचा नाही, करेक्ट करतो. तर बहिणीच्या बड्डेसाठी आम्ही काहीतरी ते डेकोरेशनचं सामान आणलं की ते भेटत नव्हतं, म्हणून मग बोललो की मीच घेऊन येतो. वैभव पण इकडे घरी डेकोरेशन करेल, तर सामान देऊयात त्याला आणि थोड्या गप्पा पण मारूया. वैभव तुझं सामान घे, तुझी रिबिन, तुझे बलून, तुझं हॅपी बर्थडे. हो, आणि तुझं 22 आहे की 25 आहे. ओके. हा क्वीनचा लेबल. ओके, डन. आणि सगळ्याला सॅनिटायझर मारून घेतो वैभव. सॅनिटायझर मारलेलं चांगलं आहे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये. तर आम्ही आलो आता वरती वैभवच्या घरी. आणि अरे आपल्याबरोबर इकडे गणेश पण आहे. गणेश सध्या आपलं काम करतोय, वर्क फ्रॉम होम चालू आहे त्याचं. गणेश कसं चालू आहे काम? मस्त. तर गणेशने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलेला, त्याला मी आता सबस्क्राईब करायला सांगितलं. आणि तो माझा ब्लॉग बघतोय, अकाउंट बर्थडे स्पेशल. आणि गण्याला तुम्ही सांगितलं आता सबस्क्राईब करायला. तर वैभव, बड्डेसाठी काय केलं स्पेशल स्वतःचा? सध्या तरी काय असा प्लॅन नाही आहे, चाललंय. जे काय करशील माझ्यासाठी केक ठेव, केक खायला येईल. तुम्ही दोघांपैकी कोणीतरी एक माझ्या घरी यायचं केक द्यायला. बरं, पण तुला यायचं आहे ते? मी ट्राय करेल यायला. लॉकडाऊनमध्ये जरा रेस्ट्रिक्शन आहेत आणि काम पण आहे. पण मला तुला एक विचारायचं होतं की लास्ट ब्लॉगमध्ये अकाउंटच्या बर्थडे स्पेशलमध्ये मी काहीतरी बोललेलो की आपल्या ग्रुपमधनं कोणतरी एक जण टिकटॉक करत होता. तर तुला माहिती आहे का कोण आहे तो? नो कमेंट्स. नाही, तुला माहिती असेल. नो कमेंट्स. अरे तुला माहिती असेल. तर वैभवला ॲक्च्युली माहिती आहे कोण आहे तो, कारण वैभवला सांगायचं नाही. मी कधीतरी नंतर कुठच्या तरी ब्लॉगमध्ये सांगेलच कोण आहे. गण्याला पण कळेलच. काय गण्या? हो ना, गण्याला तुला माहिती आहे पण कोण होता तो? नाही, एकदा व्लॉग बघ आणि त्याच्यामध्ये बघ, तुला कळेल. तुला हिंट लागले तर मला फक्त काय तर कमेंट करते व्हिडिओमध्ये. आणि वैभवच्या घराच्या खिडकीमधून हा JBLRचा रस्ता दिसतो. इकडनंच वैभव कोणाकोणाला बघत असतो. समजू शकतात तुम्ही कोणाला बघत असतो. JBLRचा रस्ता. याच रस्त्याने आता मला घरी जायचं आहे. वैभव धक्का मारतो आपल्या गाडीला. वैभवची गाडी बंद पडली आहे. ते बॅटरी दाखवायला कुठेतरी घेऊन चाललाय मेकॅनिककडे. गाड्या पण बंद पडतात मित्रांनो. तर वैभवची बाईक आम्ही ठीक करायला दिलेली आहे, काम चालू आहे. आणि अजून एका कामासाठी आलेलो आम्ही. ते म्हणजे एक वस्तू येणार होती वैभवकडे. वस्तू तर आलेली आहे. काय वस्तू आहे हे आता तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला आवडेलच.
एक्सेल कॅमेराची बॅटरी संपली ॲक्च्युली टेस्टिंग आणि तो थोडा वेळ चालवला त्यामुळे त्याची बॅटरी संपली गेलेली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू की त्याला केवढा जास्त वापर करता येईल. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब नाही केलं असेल सबस्क्राईब पण करा. भेटूया.